वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नाथ महाराजांनी फार उत्कृष्ट जनकराज म्हणतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हे ग्रंथ असे आहेत की ज्याच्या करता आपण वेळ काढा, त्याच्याशिवाय मरू नका वाचल्याशिवाय. मी सांगत असतो की जसे आंबे खाता येतात तसा पैसा खाता येत तसं तर बरं झालं असतं का. आंबे खाल्ले म्हणजे केव्हा तरी म्हणतो बास पुरे, किती पैसे झाले म्हणजे असं वाटतं. कठीणच आहे उत्तर. काय तुकोबार आहे फार थोर. वास्तविक खेडेगावातले आपल्याला आता स्वराज्य मिळालं, आपली ही खेडेगावातल्या बुद्धीची पडीक जमीन पुन्हा लागवडीला येईल. आता मोठा चांगला स्वराज्याचा मोठा फायदा जर काही असला तर शहरातल्या लोकांना तर मिळतोच आधीच पूर्वीपासून, पण जे शहरात नाही खेडेगावात राहणारी कोण बुद्धिमान माणसं, त्या बुद्धिमानांना वाट मिळणं, त्यांच्याकरता सोयी होणं हा स्वराज्यातला मोठा फायदा. तुकोबारा हे वेगळ्या काळात शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या पूर्वीच्या काळात खेड्यात राहणारे ग्रस्त, पण केवढा अधिकार मोठा की तत्कालीन जे रामेश्वर भट्ट त्याने म्हणावं की पंडित वैदिक दशग्रंथी परी सविन पवती तुकयाची. आहेत पंडित वैदिक आहेत, शिकलेले लोक आहेत खरे. मी म्हणतो यांची काय कथा. तुकिता तुळनेची आले तुळनेची तुकादी आले फार थोर. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आधीच होते, नाथ महाराज पैठणात होते, तुकाराम बुवा खेड्यात राहणारे ग्रस्त, पण त्यांचे अभंग म्हणजे उपनिषद रहस्य असं तुकोबारायचा गाथा आहे. मी आपल्याला इतकं म्हणण्याचं कारण असं की उत्कृष्ट जे कवी असतात ना त्यांचा आशयही उत्कृष्ट असतो आणि त्याचा आविष्कारही उत्कृष्ट असतो. त्यांची उत्कृष्ट असते, त्यांचा मांडण्याचा जो विषय असतो तोही उत्कृष्ट असतो. तुकोबारायची अशी मौज आहे मोठी की मांडला असं की काय सांगू, आपल्याला इकडचा शब्द तिकडे टाकता येणार नाही, बदलता येणार नाही, असा रेखीव शब्द आहे. तशी गणपतीची मूर्ती रेखीव करावी ना, नाही तर मग ठीकच आहे. विनायकं प्रकुर्वाणः रचयामास वानरम. तर असं नाही, असा तुकोबारायच्या ते गाथ्यातला अभंग आहेत ते असे आहेत. आणि ते जसा प्रसंग जशी माणसं त्यांना पाहून सांगितलेले अभंग आहे. पोरगा आहे त्याला त्याच्या रीतीनं समजून द्यायला पाहिजे. त्याला इलाज नाही की मी सांगत असतो, एखाद्या पोरानं विचारलं आपल्या आजीला, आजी हे आकाश वरती कसं आहे ग. खरं म्हणजे आजीच्या आजीला तरी ठाऊकी का, आजीला काय कळणार आहे. मोठमोठ्याला नाही सांगता यायचं काय येते हे खरं आहे, पण त्या पोराला हे सांगून काय उपयोग. मग चांगली म्हातारी अनुभवी असली तर ती सांगत असते, अरे नाण्या काय सांगू असं खाली होतं खाली. आणि मी झाडत असताना रोज माझ्या पाठीला लागायचं. एक दिवशी खरचटलं तर रागाला हातात होती केस म्हणजे मारली ती गेलो वर. समजलं पोरग पोराला बरे
काही माणसं अशी असतात की त्यांना साधं सांगून समजतच नाही, षष्ठीचा प्रयोगच करावा लागतो. समजला का? तेही समजायचं नाही आता. षष्ठी म्हणजे गाय. ही पंचांगातली षष्ठी नव्हे, ही व्याकरणातली आहे. म्हणजे शिव्या. काही माणसाचं नाही समजत, त्याचा नाही झाला काय करणार, त्याची बुद्धीच कमी. एक नोकर होता माझा, मला काही काम होतं आणि ते काम असं होतं की ते संपवायचं होतं. मुंबई सारख्या शहरामध्ये एकांत मिळणं ही कठीण गोष्ट आहे. तुमच्या घरी दुर्दैवानं जर असला आणि ज्या ठिकाणी तुम्ही संदेश देऊ शकता अशा तऱ्हेचा जर फोन बिन असला तर पंचायती बाहेर घंटी असते, पंचायती कारण वाजवली मी उत्तर द्यायला तरी यावं लागतं. तेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळावी एवढ्याकरता म्हणून माझा गडी होता, त्याचं नाव चांगलं होतं रामा. त्याला म्हणलं, रामा तू बाहेर कुलूप लावून घे. बस तिथे किल्ली तुझ्या झालं. मी जेव्हा आतून ठोठवीन त्यावेळेला दरवाजा उघड. आपल्याला कशाला उगीच लपून काढणार नाही तर सांग, बहुधा कोणी विचारणार नाही, पण सांग ते साहेब भेटत नाहीत. दुर्दैवानं माझे एक स्नेही तिथे आले, प्रोफेसर. त्याने विचारलं, काय रे साहेब कुठे आहेत? त्यांनी हलकेच कानात सांगितलं, आज आहेत पण सांगितलं सांगू नका. काय याला सरळ सांगून उपयोग काय होणार वा? त्याला त्याच्या भाषेतच सांगावं लागतं तर समजतं. तसे तुकोबारायचे काही अभंग आहेत. अरे बाबा, अरे तुम्हाला मी हाक मारतो, जागे करतो, उठत नाही तुम्ही ना. रागावले, पण ते जरी रागावले तर मी सांगत असतो, आईचं रागावणं आणि प्रेम करणं दोन्ही एकच. आई रागावली म्हणजे एक कार त्या तिथे मरू नको, तिथं मर म्हणजे जग. आई जरी मर म्हणाले त्याचा अर्थ जगच आहे. तसं तुकोबारा हे जरी रागावले ना तरी शोभा आणि कृपा मातेची समान. पण कोणावर रागावावं, कोणाला कोणत्या भाषेत बोलावं हे तुकोबाराय सूज्ञ मोठे जाणत होते. हा अभंग जो आहे हा काही वेगळ्या विवक्षित लोका करतायत. हा जो अभंग गणपती सोहळ्यात घेतला त्याचं कारण कसं आहे, तुकाराम महाराजांची अक्षरा पण बघा. अहो तुम्ही शहाणे आहात, चांगले विचारी आहात, मग जरा विवेक करा ना. मला वाटतं विचार आणि विवेक यातला फरक आपण जाणू शकता. थोडा फरक आहे याच्यामध्ये. सगळ्या माणसामध्ये विचार आहे. जर विचार नसता तर माणसाची प्रगती झालीच नसती. माणसाने इतके लाखो रुपये मिळून जे काही जगाचं रूप केलं ते करता आलं नसतं. त्या मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, मनुष्यात विचार आहे, पण विवेक करणारे फार थोडे आहेत. तुकाराम या अभंगामध्ये ही जी विचार करणारी माणसं आहेत त्यांना म्हणतात. अहो असं करा ना की देवाने आपल्याला चांगले दिले, इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलायावर, आपल्याला ईश्वरानं बुद्धी दिली, आपण चांगले विचार करता. हो हो काय सांगू आपल्याला, एखाद्याच्या संबंधानं लोक म्हणतात अहो काही नव्हतं त्याच्याजवळ, आता 10 लाखाची इस्टेट झाली. ही कशी केली त्यानं? विचार केला. विचाराविना होत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी विवेक करीत नाही. विवेक आणि विचार यात फरक आहे. विवेक तो की ज्याच्यामध्ये शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, विविच वेगळीच करणं, निवडणं. माणसं ही जे विचार करतात ते विवेका विना करतात. यामुळं त्यांना वेगळ्या फळाची प्राप्ती होते, ज्या फळाची प्राप्ती होऊ नये ती काय आहे वगैरे वगैरे विचार मी आपल्याला पुढे सांगेन. तुझं एवढं सांगायचं की माणसात विचार आहे पण विवेक नसल्यामुळं तुकाराम महाराज मोठ्या कळवळ्यानं सांगतात की ऐसे का हो न करा काही. गाढवाला कोण सांगितलं? त्याला सांगायचं काय? होय होय वार करी बाहे बाहे रे बंडरी, सांगणारा टिंब टिंब विठ्ठल. तिथे ज्ञानच नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे. मनुष्य जन्मामध्ये भगवंतानी विचार शक्ती दिलेली आहे, घातलेली आहे. बाहुल्ये मनुष्य देही, भगवंतानी शक्ती घातली, ज्ञान आपलं दिलं. यामुळं हे साधू संत मोठ्या कळवळ्यानं सांगतात ऐसे का हो न करा. थोडं करा ना, तुमचा प्रपंच चालू द्या. आम्ही त्याच्या आड काही येत नाही. आम्हाला ठाऊके की सगळेच कसे भंडाऱ्यावर जाणार, जाऊ शकत नाही. सगळेच ब्रह्मचारी राहतील कसे? होत नाही.
सगळ्यांच्या करता हा भाग नव्हेच हा, हे आम्ही जाणतो. पण असं जाणून नसल्यामुळेच सांगतो, काही करा ना. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, राहील भवश्रम, राहील भवश्रम, सुख होईल खाते. मोठा उत्कृष्ट अभंग आहे. म्हणतात करा ना, तुमचं काम करा, उद्योग करा, धंदा करा, पण एवढं करा, थोडासा विचार करा, काही विवेक करा. ऐसे का हो न करा काही, असं काही करा ना थोडस, जे तुम्ही करता त्याच्या जोडीला काय करा. पुढे नाही नाश त्या, ज्याचा पुढे नाश होणार नाही. तुम्ही जे पदरात घेताय सगळं जाणार आहे, नाशणार आहे. हा नाशका माल आहे सगळा. हा बाजाराच्या भाषेत जर सांगायचं तर हा नाशका माल पदरात का घेता. जो नाशणारा नाही असला तरीचा जो माल आहे तो घ्या. पैसे देता ना, पैसे खर्च करून 2 आणे तोळ्याचं सोनं का, 2 आणे तोळा म्हणे सोनं. अरे त्या मनुष्यानं पैसे खर्च करायचे, खरा माल पदरात घ्यावा. तसंच तुकोबारा सांगतात, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना सत्या. म्हणजे काय करा. तुकाराम महाराज सांगतात की बाबा, मी जे तुम्हाला काही करा म्हणतो ते हे करा म्हणतो, की या सर्व विश्वामध्ये भरलेला असणारा जो स्वामी. आम्ही म्हणतो ज्या गावात आहे तर त्याच्या म्युन्सिपाल्टीची माहिती असावेत की नसावेत. गावात चांगलं राहायचंय ना, मग माहिती असायला पाहिजे. तसं या जगतामध्ये आपण राहतो. या जगताचा स्वामी कोण आहे, या जगताचा मालक कोण आहे, त्याची माहिती करून घ्या. तुम्ही हे पदरात घ्या. विश्वंभर म्हणजे सगळ्या विश्वाला धारण पोषण करणारा, त्याच्यात धरून राहिलेला असला तरीचा जो परमात्मा, त्याला शरण जा. आपण कोणाला शरण जातो, काय करतो हा विचार मी आपल्याला पुढे सांगेन. पण तुकोबारा म्हणतात एवढं करा. विश्वंभरा शरणागत. आणि मोठा महत्वाचा भाग आहे, भूतजात वंदोनी. सर्व भूत प्राणी मात्र जे आहे हे परमात्मा असं समजा. नमस्कारी भूते विसरोनी याती, हो नमस्कारी भूते विसरोनी याती, जेणे आत्मस्थिती जाणीली, ही मोठी भक्ती आहे महाराज. सर्वभूतेषु यः पश्येत भगवद भावमात्मनः. सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे असं समजून या जगतामध्ये वागा. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. पण हे तुम्हाला केव्हा कळेल, काही चांगलं वाचाल तर, काही प्रमाण मानाल तर वाचणार तुम्ही डिटेक्टिव्ह स्टोरी. तुम्ही पुस्तकालय संग्रहालय वगैरे काही आहेत ना, तिथे जा आणि तिथला जो चिटणीस आहे त्याला विचारा की कोणत्या पुस्तकाला गिऱ्हाईक आहे, मागणी आहे. कादंबऱ्या, नाटक, मौजेच्या गोष्टी, 65 गोष्टी ज्यात लिहिलेल्या असल्या तऱ्हेची जी काही मासिक ग्रंथ वगैरे आहेत त्यांना नंबर लागलेले असतात. हा 15 संपला की आमचा. महाभारत, रामायण, अजून कोण विचारतो त्याला, तो म्हणतो किती दिवस पडलाय, येऊन चला. खरंच आहे, मी सांगत असतो साधा म्युन्सिपाल्टीचा मेंबर जरी व्हायचा असला तरी सुद्धा रामायण वाचावं, महाभारत वाचावं. इतके उत्कृष्ट असे ग्रंथ आहेत ते की ज्याच्यामध्ये आपलं व्यक्तीचं जीवन, सामाजिक जीवन उत्कृष्ट रीतीनं कसं घालवता येईल असं दिलेलं आहे. तुकाराम महाराज मोठा आधार देतात. ते म्हणतात बाबा, श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. आमच्यामध्ये मोठ्यातले मोठं प्रमाण वेद. आम्ही म्हणूया काय नवले, आरती ज्ञान महादैवल्य तेजा देवती
जादू संत वेधीला माझा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा नादा मोठे ज्ञानेश्वर महाराज फार थोर त्यांच्यासारखे ते त्या ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. काय आहे वर्णन करणारा कोण याला किंमत आहे. खरी घडलेली गोष्ट बरं का. एक रेल्वेमध्ये काम करणारे ग्रस्त त्यांचे जावई बुवाई रेल्वेमध्ये आणि एक दुसऱ्याचं वर्णन करताय. जे होते सासरे आपल्या बेटा बाता ते कळून गेलं आपल्याला काय योग्य ते होते ते आपल्या जावयाचं वर्णन करू लागले. आमचा जावई म्हणजे फडाफडा इंग्रजी बोलतो आणि त्याच्याशी साहेब आला म्हणजे त्याला म्हणत असतो डॅम पोल. मोठं इंग्रजी फडाफडा इंग्रजी सगळी त्याला कळेना आपण काय म्हणतोय. असे अज्ञानेश्वर नव्हे. मी ज्यांचं आणि सांगणार आहे आपल्याला श्रुतीचं वर्णन करणारे ते अज्ञानेश्वर नव्हे. नावासारखेच ज्ञानदेव म्हणजे ज्ञान हे उपासक आणि ज्ञानेश्वर महाराज उपास्य. ज्ञानाने ज्यांची उपासना करावी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पाहे बादानी वेते निबळे कोणी वेदापासून याती आजळे किशेषा होनी तोंडाळे बोलके आती या कारणे बापा दयाची आपली कृपा तेने वेदाची निरोपा म्हणून की दे. तुकाराम महाराज हे जे प्रमाण आहे स्वतः प्रमाण असणारा वेद त्याचं प्रमाण सांगतात. श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. अरे बाबा श्रुतीनं सांगितलेलं जे आहे त्याचं सार लक्षात घेऊन तुम्ही करा ना. विश्वंभरा शरणगत जा. भगवंताला शरण जा. प्राणी मात्र जे आहेत त्यांना नमस्कार करा नमन करा आणि आपलं जीवन घालवा. कोणी मला वाटतं त्याला म्हटलं असं इतकेच काय घाईये. हा पुढे तेच करायचे. आम्ही एखाद्याला सांगितलं की नाही तो चला पंढरपूरला आषाढी जवळ आली. तो म्हणतो सोनदान तुम्ही जाऊन तरी परत येता. मी पेन्शन घेतल्यानंतर तिथंच राहणार आहे. म्हणजे आम्ही जाणार आहे आधी वेळी. हा पुढे जाणारा शहाणा तो म्हणतो मी तिथे गेल्यानंतर पेन्शन घेतल्यानंतर तिथंच राहणार आहे. पण बाबा पेन्शन घ्यायचंय आज फुटबॉल उडाला तर पडोनी जाईल कलेवर पडोनी जाईल कलेवर पडोनी जाईल कलेवर उच्चारी वाघार उच्चारी वाघार उच्चारी वाघार. जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या आतच होईल म्हणून तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी याच्या नंतर दुसरा पुढं रस्ता नाही. रस्ता बंद आहे. पुढे काही करायचं असेल आताच करून घ्या. काही काय करा. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. मी आपल्याला अभंगाचा भावार्थ सांगितला. जशी गजानन बुद्धिदाता आहे परमात्मा जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे आपली सेवा करीन. आपण मोठ्या प्रेमानं भगवंताचं थोडा वेळ कारण हे सार आहे. मला आपल्याला काही जर तुकोबारायला सांगायचं असेल तर शाश्वत जर काही असेल ना तर भगवंताचं भजन आहे. बाकीचं सगळं अशाश्वत. तेव्हा शाश्वताचा लाभ आपण थोडा वेळ करून घेऊ. ठब्बार कुमार ऐसे का हो न करा काही पुढे नाही न शच्या. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. या कीर्तनाला प्रारंभ करताना मी असं सांगितलं होतं की आपला जो हा गणपती उत्सव आहे त्याचं हे वेगवेगळं रूप होत चाललं. त्याचं यथार्थ चांगलं रूप व्हावं. काही चिन्ह चांगली दिसतात
काही चांगली चिन्ह दिसतात त्याप्रमाणे. आणि यावेळेला तुकोबारासारख्यांना काय वाटतं हे जर सांगितलं तर त्याचा अधिक उपयोग. तुकाराम महाराज मोठ्या कळवळ्यानं सांगतात की असं करा ना, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाद द्या, पुढे नाही नाद द्या, पुढे तुम्ही माणसं आहात, तुम्हाला ईश्वरानं बुद्धी दिली. बुद्धी दिला याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की आपल्याला मागे पुढे पाहता येतो. मागच्या अनुभवावरून आपण पुढच्याचा अंदाज बांधून वर्तमान काळातलं आपलं कर्तव्य ठरवू शकतो. हे पशुच नाही, पण 4 पाय आणि 2 पाय हा काही पशु आणि माणूस यातला खरा फरक नव्हे. काय माणसाला 2 पाय आणि जनावराला 4 पाय हा आपला बाह्य भाग आहे. खरा मनुष्य तो की ज्याच्या ठिकाणी विचार आणि मला आपल्याला पुढे सांगायचं आहे विवेक आहे. मनुष्य जन्म हा विवेका करताय आणि म्हणून भगवंताने बुद्धी दिली. जनावराला काय मी सांगत असतो, नाथांची मोठी उत्कृष्ट उभी आहे. कल्पना करा, मोठा दुष्काळ पडला, रुपयाला 2 पेंड्या असा महागाईचा कडबा झाला, 8 आण्याला 1 पेंडी पडू लागली. माणसं घरामध्ये जनावर असतात, काळजी घेतात. आपल्यातलाच भाग, कुटुंबातला एक तो भाग समजला. चांगली माणसं जी असतात ती, मला वाटतं जनावर विकतात माणसं म्हणजे इलाज नाही त्यांचा, काय करणार म्हणून करावं लागतात. सापायचा हेतू असा आपल्याला. कल्पना करा, महागाईचा कडबा आणला मालकानी, रुपयाला 2 पेंड्या आणि 1 पेंडी सोडली बैलाच्या पुढं. बैलाला हे ज्ञान आहे का काय महागाईचा कडबा आणलाय मालकानी, निम्म आत्ता खावी निम्म संध्याकाळला ठेवावी. ती काय उसळ आहे किती होत आहेत सकाळी संध्याकाळला काय म्हणून. त्याला काय पलीकडे अपत्यम पुमान स्त्री काहीतरी तेही समजायचं नाही. गोळा म्हणा, गाय म्हणा, पोरग पोरगी काहीतरी पलीकडे आहे, याला काही ठेवावं. त्याला काय हो सायंप्रात चिंता पशुसी नाही सर्वथा. म्हणून मी सांगत असतो जनावराचे कळप असतात आणि माणसाचा समाज असतो. तुकाराम महाराजांना आणि सांगण्याचं कारण हेच आहे की माणसामध्ये मागचा पुढचा विचार करून ठरवण्याची बुद्धी आहे. माणसाने पुढचा विचारच केला नाही मग तो मनुष्य कसला. मी आपल्याला 1-2 दृष्टांत देऊन आणि ह्या अभंगाच्या प्रमेयाकडे वळणार आहे. मी आपल्याला काय सांगून राहिला पण लक्षात ठेवा. आकारानं मनुष्य आहे, चलने में शिवरई आणि दिसणे में डबू. काय त्याचा आहे उपयोग, काय त्याचा. तशी तर म्युझियम मध्ये सुद्धा माणसाच्या हाडीन सांगोळाम केलेला असतो. मनुष्याचा मनुष्यपणा माग पुढं पाहून विचार करून वागण्याचा. 1-2 दृष्टांत देतो, पुढचा भाग सांगतो जरा आपल्याला. कल्पना करा, एक मनुष्य आपला जुन्या काळचा म्हणण्याचा येतो एवढा की त्याच्या डोक्यावर पागोट होतं, आता टोपी सुद्धा नाही अशी स्थिती. पण आपण लक्षात घ्या जुन्या काळचा असा मोठं पागोट बिगोट ज्याच्या डोक्यावर चंदेरी पागोट 50 हात लांब असा पागोट घालून चाललेली ग्रस्त. एका लबाड मनुष्याची त्याच्यावर नजर होती. तो असा रस्त्यात संध्याकाळची वेळ, राम राम त्याने केला. कोण रे तू, ओळखलं नाही का मला. आम्ही ओळखतो ना आपल्याला, तुला ओळखलंच पाहिजे त्याशिवाय करशील कशाला बाडी. तुला त्याला काही माहिती किंमत नाही काही. आम्ही समोर राहतो ना आपल्या, आपण मोठी माणसं, आपल्याला कशाला नजरेत येत आहेत. मग काय म्हणणं काय नाही, मी धोबी आहे, आपलं पागोट तेवढं धुवायला जावं, आपलं काहीतरी काम व्हावं अशी इच्छा आहे, आपली सेवा व्हावी. भूषक मनुष्य तुम्हाला ते खरं पण धुले काय घेणार, तुम्हाला दाणे तरी घेईन. जुना काय दाणे घातलेले ते 4 आणे येईन. हो ना करता करता 4 आण्यावर ठरलं. त्यांनी पागोट काढून दिलं, डोक्यावर उपरण टाकलं. अरे जुना का होता तो. घरच्या माणसाने विचारलं, भाऊसाहेब उपरण डोक्यावर काही कुठे गेला होता की काय. म्हणून आपल्या लक्षात येईल, नाशिकला नको सांगायला का. तेव्हा काही गंगेवर गेला होता की काय, तुम्ही काय आहे काय टेन्शन तसं नाही काही. मग पागोट दिसत नाही ते, अहो तो आपला धोबी आहे ना तो भेटला. आपला धोबी कुठला पण भेटणार, आत्ताच तो गेला घरातून. मुली तू असा गेला आणि तुम्ही असे आलात. अहो आपला तो म्हणत होता मी समोर राहतो म्हणून, तो ओळखतो मला. महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ओळखता का.
तो ओळखतो याला काही महत्व नाही बा. खरं महत्व जर काही असेल ना तर तुम्ही ओळखता का त्याला? त्या घरच्या माणसाने विचारलं तुम्ही ओळखता त्याला? नाही म्हणले मी ओळखतोच नाही, आपण तो ओळखतोय मला. अहो ती खरं, पण तुम्ही एवढं 15-20 रुपयाचं पागोट त्याला धुवायला दिलं, ते विचार तरी केलात का त्याचा पत्ता तुम्हाला करायचंय काय? हा तो परत येणार आहे आणि नाही आला तर अधुलाच्या चाराने आहेत की. वा विठ्ठल दिधले मागुते येईल, याला माणूस म्हणाल का आपण? आपण जे दिलंय ते परत येईल किंवा नाही याचा काही एक विचार न करता आपले देत आहे. एक राजेसाहेब होते, आता काय विलीन झाल्यामुळे आपल्याला कल्पना येणार नाही बाकीच्यांची, पण होते राजेसाहेब, नावाला योग्य असे. गंमत आहे बरं का, गोष्टीतला जावई आणि राजा मूर्ख हे असं का असं मला समजत नाही. कारण ह्या गोष्टी काही ब्रह्मचारीने का लिहिले असं काही नाही, पण आहे खरं. गोष्टीतला जावई हा मूर्ख, गोष्टीतला राजा हा मूर्ख. मी सांगू शकेन पण मला कीर्तन याच्यावर करायचं, कीर्तन मला ऐसा आहे का हो न करा काही याच्यावर आहे. राजा मूर्ख होता एवढंच मला सांगायचं आपल्याला. एक मनुष्य आला, त्याने फर्स्ट क्लास घोडा, रेसेस मध्ये घोडे असतात ना, 10,000 रुपये 20,000 रुपये, आपली काही जन्मपत्रिका सापडायची नाही महाराज, पण त्याची सापडेल, बापा आई सगळं सगळं. 10,000 घोडा. राजसाहेब खुश झाले, त्यांनी त्याला 15,000 रुपये दिले आणि सांगितलं हे 60,000 रुपये घ्या आणि 4 घोडे घेऊन या. त्याला विचारलं नाही की तू कुठून आलास, कोणचं गाव, नाव काही एक नाही, 60,000 रुपये दिले. योग असा की हे त्याने 60,000 रुपये देऊन 7-8 दिवस होतात न होतात तोच राजांच्या मनात आलं की आपल्या गावामध्ये आणि एकदा लोक काय आहेत हे बघावे. मूर्खाच्या मनात काय येईल सांगणं कठीण आहे. त्यांच्या मनात असं आलं की आपल्या गावात शहाणे किती मूर्ख किती हे बघावे. त्यांचं एक रिकामी ओळ काढून टाकली, त्याच्या कल्पनेप्रमाणे जी खाली होती. राजसाहेबांच्या हातात यादी मूर्खांची, त्यात आपलं पहिलंच नाव. राजसाहेब म्हणले राय पहिलं आमचं नाव हो महाराज. काय म्हणून? म्हणजे काय म्हणून यांचं कारण असं की परवा एक मनुष्य आला होता, घोडा आणला, त्याकरता त्याला 15,000 रुपये दिले, ते योग्य आहे, पण 60,000 रुपये दिलेत आपण आणि तो कुठला, त्याचं नाव काय, काही एक विचार नाही, पूछ नाही, काही नाही, आणि त्याला 60,000 रुपये दिलेत, तो परत येईल. तो म्हणला तुमचं खोडून त्याचं घालील. विठ्ठल बोला कुंडली हा गोष्टीतला राजा ज्याप्रमाणे दिलेला माल कोणाला दिला, हा कुठं चाललाय, काय परत येईल किंवा नाही, काही एक विचार करीत नाही. तो मूर्ख मनुष्य धोब्याला ज्याप्रमाणे पाकोट देतो विचार करत नाही, असे 99.9% माणसं वागतायत. विठ्ठल विठ्ठल. आपण माणसांच्या वागण्याकडे जर बघितलं तर भगवंतानीच म्हटलंय की 4 हाताच्या बोटावर मोजणे इतकी जिही आत्महित केले वाढते गा. अर्जुन हे जर 4 सोडून दिले, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. म्हणून मी म्हटलं 99.9%. म्हणजे 1001 प्रमाण पडणार नाही की 1001 प्रमाण नव्हे, कोणाला माहिती काय प्रमाण पडेल ते. तेव्हा बहुतेक लोक जे आहेत हे असे वागत असल्यामुळं तुकोबारायताना सांगतो जरा बघा ना, असं काही करा ना. काय आहे, लोक काय करतायत याचा उल्लेख तुकोबारांनी केला नाही, पण काय करावं याचा सांगू आपल्याला. सेवा करा, आपण भगवंताची सेवा करा. विश्वंभरा शरणागत, ती कशी सेवा याचाही तुकोबारांनी उल्लेख केलाय. भूतजात वंदोनी, याचं स्पष्टीकरण मी आपल्याला पुढे करणार आहे. तुकाराम महाराज जे पुढं टिकेल, पुढं राहील, आपल्या बरोबर येईल असल्या तऱ्हेचं करा म्हणून जे सांगतात ना, तेही आहे. आपलं कर्तव्य ईश्वराची सेवा 2 प्रकार. प्रत्येक मनुष्यानं आपलं कर्तव्य कर्म करणं. याचा प्रवृत्तीभूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः. तेव्हा आपलं कर्तव्य भगवंताची सेवा ह्या टिकाऊ भाग आहे. हा कोणता टिकाऊ भाग नाही. आपलं जीवन पुष्कळांचं असं चाललेलं आहे
सांगतो थोडं भजन करा. विठ्ठल कसा मी आपल्याला सेवा शब्द सांगितला, त्याच्या विरुद्ध भोग. माणसं आपलं जीवन जे घालवतात ते भोगात्मक घालवतात. आणि आपल्याला पुढे सांगणार आहे की देवाच्या उत्सवातही भोग आणतात. विठ्ठल तोही चांगला नव्हे, निकृष्ट. एक जुनी गोष्ट आहे, पुण्यात लग्न होते त्यावेळेला, आणि लग्नामध्ये गाणारी बाई, नाचणारी बाई वगैरे सांगत आमच्यासारखी किती चक्कर म्हणा, काही म्हणा तुम्ही, अशी माणसं जगापेक्षा काहीतरी डोक्याला उद्योग नाही ना, म्हणून काहीतरी विचार करणारी माणसं. तेव्हा मी त्या एका मनुष्याला विचारलं की काय रे, तुझ्या मुलीचं लग्न तिच्या समोर आदर्श म्हणून काही नाताळ आणली, कशा करता लग्नामध्ये ती कशा करता आणली? पण बाबा इंद्राच्या दरबारात अप्सरा होता, त्यानंतर आपलाच दरबार. का इंद्र कुठे तुम्ही, कशाचं काय? तसा गणपतीचा उत्सव आणि रांडांचा नाच. विठ्ठल म्हणजे निकृष्टातलं निकृष्ट भोग असं मला सांगायचं आहे. न दांडे करू वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा. मी जे सांगतोय आपण ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे आपल्याला मी जरा जास्त शब्द वापरला असं वाटणार नाही. की ज्ञानेश्वर महाराजांनी तामस ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, तामस कर्त्याचं वर्णन केलेलं आहे. आजच्या नेमचं म्हटलंय आपण, बघा काय म्हटलंय ते, रूपा फुलीची नाचणी. अर्जुना, अरे माणसं सगळे पैसे कशावर खर्च करतायत? नाचणार निवर, गाणार निवर, बरी दिसणारीवर. विठ्ठल मी असा गणपती उत्सवात पुण्यातला असं ठरलं की कीर्तन करायचं, भजन करायचं, उत्कृष्ट व्याख्यानं करायची, पळगावून बोलून माणसं करायची. 1 वर्ष वर्गणी जमा झाली, दुसऱ्या वर्षी वर्गणी नाही, त्यांचं गाणं कराल तर देतो, ती सुद्धा बाईचं कराल तर. विठ्ठल हा उत्सव नव्हे, हा उत्सव नव्हे. हा म्हणजे ज्या ठिकाणी करायला पाहिजे विचार, ज्या ठिकाणी विवेक करायला पाहिजे, मला असं सांगायचं, तो ह्या निकृष्ट स्थितीला येऊन बसला. माणसाने काय करावं? कर्तव्य कर्म करावं. माणसाने आपलं जीवन हे सेवामय करावं असं मला आपल्याला सांगायचंय. पण माणसं करतात काय? भोगात्मक. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोणी करील तुकोबारायचा हेतू माणसाने घरदार सोडून जावा असं ना. हे जे तुकाराम महाराज सांगत नाही की तेवढा जेवढं करा. आपण हा प्रपंच करीत असताना विवेक करा. प्रपंच हा भोगार्थ आहे का प्रपंच हा सेवेकर्ता? आपण त्याचा उपयोग कसा करणार? परिस्थिती तिथे उपनिषदामध्ये त्याने म्हटलं, उत्कृष्ट म्हटले, अन्य श्रेयो अन्नदुतैव प्रेय उभे नानार्थे पुरुषं सिनीतः तयो श्रेया ददानश्च साधु भवति हीयते अर्थ यो प्रेयो वृणीते. श्रेयश्च प्रेयश्च दोन्ही येतात. मनुष्य जो आहे त्या मनुष्याच्या समोर दोन्ही येतं. माणसाचं वैशिष्ट्य याच्यात आहे की प्राप्त झालेला जो भोग त्याचं सेवेत रूपांतर आहे, त्याचं भगवंताच्या सेवेत रूपांतर करणं. भोग टाकून जाल कुठे? आमचे गुरुजी म्हणा, जेवायचंय ना
धूर निघतोय तिथे राहतोय नामप्रपंच आहे. बदल होईल, घराच्या ऐवजी मठ येईल, दुसरं होणार काय? मोरींच्या ऐवजी शिष्यणी येतील, मुलांच्या ऐवजी शिष्य येईल, घराच्या तंट्याच्या ऐवजी मठाच्या जहागिरी करता बांधत बसतील. विठ्ठल यापेक्षा दुसरं काय होणार आहे त्याच्यामध्ये? बाकी काही होत नाही. जोपर्यंत शरीर आहे ना तावत कालपर्यंत मनुष्याला या ना त्या रूपानं प्रपंच असतोच. आमच्या गुरुजींच्या स्नेहाचे कडवं आहे. तुका म्हणे संन्यासी पण मध्यान्नीला तोंडवाशी. करता काय? त्यालाही भूक लागते, सगळं आहे, प्रपंच आहे. तेव्हा महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आपला जो हा प्रपंच आहे तो प्रपंच भोगात त्याचं रूपांतर करायचं का त्याचं सेवेत करायचं, ईशाच्या सेवेत करायचं. सामान्य माणसं जी असतात ना काय करणार? विषय ओढी फुलले जीव आता याची कोण करील कीव. तुकोबाराय सांगतात ही माणसं सगळी ओ विषय ती बदनाती ती विषय त्या विषय या स्वभावते महाराज. हो आपण आपली क्षमा मागून सांगतो बरं का. कीर्तनाचा अभंग लक्षात राहीलच असं सांगता येत नाही, पण सिनेमातलं गाणं राहील. मी काही बाबा इतका सिनेमा बघणारा नव्हे. मला काही गोष्टी आम्हाला काही कीर्तनात ऐकवायला मिळतात. कीर्तनकार व आमच्यावर उपकार करतात बरं का. तेव्हा त्यातला हा एक उपकारातला भाग आहे. या म्हणजे ओढ कशी आहे, ओढ काय आहे एवढ्याकरता म्हणून सांगतो आपल्याला. असं नाशिक सारखं म्हणा, पण कुठलं तरी एक गाव, पुणे गावी ना, त्या आता सिनेमा जाणं हे काही सांगायचं कारणच नाही. सर पोरं सिनेमाला चालले तेव्हा आजी त्याची होती घरामध्ये म्हातारी. तिनं म्हणा बाया पुढे जातोच आहे दुपारी आणि संध्याकाळी उशीर होतो तुला. एक दोनदा सांगितलं तर रोज कसं सांगावं. त्यावेळी थोडी इतकं स्वातंत्र्य नव्हतं, पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा काय करावं, हुशार पोरग होतं. तो म्हणा आजीलाच घेऊन चला. तिला काय एकदा सटक लागली म्हणजे आपलं कामच भागलं. म्हणलं पंचायती इंद्राय तक्षक सवा काम होऊन जाईल. आग्रह करून तिने आजीला नेलं. मला पुढच्या करता भाग सांगायचा. कोण आपलं काही मी सांगितलं सिनेमा मला काही माहिती असणारा मनुष्य नव्हे. गोष्टी पुरतात आपण त्याचा भाग लक्षात घ्या. ती बाई पहाटेच्या वेळेला स्नानाला जायची. 65 वर्षाची म्हातारी बाई बरं स्नानाला जायची आणि म्हणायची गंगमवारी मनोहारी मुरारी चरणच्युतम वगैरे वगैरे असं काही गंगेचं स्तोत्र वगैरे म्हणायची. सिनेमा पाहून आली आणि ती म्हणू लागली रोखणी मज पाहू नका. कोण बघणारीला? विठ्ठल गंगमवारी मनोहारी नाही लक्षात राहणार. हे राहील बाळाला झोप येईना नका येईना असं कुठपर्यंत बघणार तुम्ही. ओढ आहे, ओढ ओढ विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. माणसं ही बदनाती बांधली गेली संस्कार. अनेक जन्मीचे आपल्या ठिकाणचे संस्कार आहेत ना. अनेक जन्म विषयोपभोग येत आला असल्यामुळं इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो. इंद्रिय आणि विषय यांची ही गाठ असे बनलेली आहे. त्यांची ओढ तिकडे या विषयावा तो निघाली आणि सर्वथा रम्य नाही आईचा स्वभाव जेवाही इंद्रियांचा. त्याचा परिणाम काय? नाथ महाराजांनी फार उत्कृष्ट जनकराज म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हे ग्रंथ असे आहेत की ज्याच्या करता आपण वेळ काढा, त्याच्याशिवाय मरू नका वाचल्याशिवाय. इतके मोठे उत्कृष्ट असे ग्रंथ आहेत. नाथांचं भागवत, तुकोबाराचा गाथा, नामदेव ज्ञानेश्वर महाराज समर्थ फार थोर नाही, फार उत्कृष्ट असे ग्रंथ नाथ महाराजांनी आणि याच्यावर लिहिलं आहे. दुर्लभो मानुषो देह देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. काय मोठी टीकाकार असतात, मोठी मला असते वाचण्याची. आपण जितकं वाचाल ना हा एक आनंद आहे त्याच्यामध्ये. काय म्हणजे नाथ महाराजांच्या पुढे असा प्रश्न पडला की असेल सत्संग दुर्लभ, नाही मिळालं तर काय बिघडलं, नाही मिळालं तर काय बिघडलं, आमचं आयुष्य चाललंय ते काय माहिती, करायचं काय सत्संग हा. त्याच्याकरता नाथ महाराज येतात. सांगतो थोडं भजन करा. विठ्ठल मनुष्य देही से आयुष्ये
विषय सायास करती कैसे. नाथ महाराज म्हणतात मनुष्य देहासारखा मनुष्य देह प्राप्त झाला. दुर्लभो मानुषो देह नरदेह दुर्लभू दानावे. कठीण आहे. आपल्याला तो सहज मिळाल्यामुळं किंमत कळत नाही. जसं आपल्याला स्वराज्य सहज मिळालं यामुळे पंचीची खरी. त्याकरता आवश्यक असणारा जर खर्चाचा भाग झाला असता मग इतका त्रास झाला नसता. मागून आपल्याला जो खरा त्रास होतो त्याचं कारण पुरी किंमत दिली नाही. आपण अगदी स्पष्ट आपल्याला सांगायचं म्हणजे पुरी किंमत दिली म्हणजे गोष्ट वेगळी असते. वाजलं नाही त्रास नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. तसा मनुष्य देहाला काय किंमत द्यावी लागली हे आपण कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही. कधी फार किंमत दिली. हे शरीर आपल्याला प्राप्त झालं हे उगत आलं नव्हे. ते काही नाशकाला येण्यासारखं आहे काय काही नाही. मनुष्य जन्म प्राप्त झाला याचं कारण आहे कर्म आहे पूर्वीचा. क्रिया शरीरोद्भव हेतुरता प्रिया प्रियोतो भवत सुरागिना अगा कर्मे जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे तयापे भोगावया यावे देहा एका. मनुष्य जन्म त्यात फार दुर्लभ आहे. जसं आपण पिशवी अशी कल्पना करा. त्या पिशवीमध्ये 8 आण्याचा खुर्दा आहे. त्यात हात घातलात आपण सांगितलं 6.5 आणे काढा यातली नाही येणार. एकदम नाही येणार. कधीतरी 7.5 आणे येतील कधी 7 आणि 6 आणे येतील. तसं पाप पुण्य समान समी तैबा विजय कर्मभूमी तेची रई पडे का विषमी तै स्वर्गगामी का नरक. असं कठीण आहे. असा दुर्लभ मनुष्य जन्म मिळाला. लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान मनुष्य मरथ दमनित्यमपि हरीरा. मिळाला. माणसं काय करतात उपयोग त्याचा न दांडे करू वाचवर. नाथ महाराज सांगतात येऊन नरदेही नरा केला आयुष्याचा मातेरा. माणसं आपल्या आयुष्याचा मातेरा करतात म्हणजे काय करतात. पूर्ण व्यवसाय शिस्नोदरा उपहास निद्रा का निंदा. आयुष्य जर कसा करता चालला असेल तर याच्या करता पूर्ण व्यवसाय पोट नो विठ्ठल कसं काय. तुमच्या वयाला 70 वर्ष झाली तरी सुद्धा अजून डिस्ट्रिक्ट जज होता तुम्ही. आता थर्ड क्लास मॅचेस समोर खाकेत ब्रीफ मारून जातातच आहे. आता त्या सोडून पुष्कळ आहे. नाही 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 त्याला होणारच नाहीये. काय त्याला होणारच नाही. त्याच्याकरता वेगळा लागतो मनुष्य. त्याच्याकरता वेगळा विचार लागतो. तुकाराम बुवा हे सांगायचे बुवा काय. तुकाराम बुवांना जर काही सांगायचं असेल तर हे सांगायचं आहे की सरणात लाकडं गेली तरी सुद्धा हेच करणार का. विठ्ठल 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 विठ्ठल